है, यीशु करके आ रही है। दूषित हवा बन के आ रही है। वैसे ही जैसे हम शरीर में लेते हैं वो अच्छा ही लेते हैं, परंतु बाहर जो निकालते हैं वचनों के अनुसार हर कुछ बुरा निकलता है। मरकुस की किताब 7वां अध्याय में लिखा है, जो तू खाता है उससे बुरा नहीं होता, जो तू बाहर से सुनता है उससे बुरा नहीं होता, तू बुरा होता है जो शब्द तेरे अंदर से बाहर आते हैं उस शब्दों से। हालेलुया, हालेलुया। इसलिए हम आराधना में इस समय जाएंगे और प्रभु की महिमा करेंगे, क्योंकि जो आराधना हम कर रहे हैं वो परमेश्वर के साथ मिलना है। और जब हम बैठेंगे और वचन आएगा, वो वचन को सुनने के लिए पवित्र आत्मा की सहायता के लिए इस आराधना को हम करेंगे और आराधना करके प्रभु की महिमा हम करेंगे। हालेलुया। जीवनात माझ्या तू येना माझ्या मनात येना। हालेलुया। आज किती जणांच्या जीवनात येशू आहे की नाही ते माहिती नाही, परंतु जशा प्रकारे मी आता सांगितलो मार्क 7वां अध्याय त्याच्या 14च्या नंतर जे वचन वाचाल त्याच्यामध्ये एक सेंटेन्स आहे, माणसामध्ये ना घमंड जास्त आहे। येशू आहे की नाही माहिती नाही, परंतु ते चीज आहे त्या ठिकाणी लिहिलेली की ते आहे काय, घमंड। ते जर नसेल तर येशू, कारण शैतान नव्हता अगोदर। शैतान लुसिफर का होता, चमकणारा तारा, प्रभूचा सर्वात प्रेमी सेवक, प्रभूचा सर्वात प्रेमी आराधक होता। परंतु शैतान कधी बनला, शैतान त्याच्यामध्ये घमंड आल्यानंतर शैतान बनला। तसं जर आमच्यामध्ये घमंड आहे तर आम्ही शैतानच आहोत, जर आमच्यामध्ये घमंड नाही तर आम्ही येशूचे लेकर आहोत। हे आज आपल्याला ठरवायचं आहे की आपण कोण आहोत। हालेलुया, हालेलुया। आइए अपन आराधना करेंगे प्रभु की महिमा के लिए। जीवनात आपले डोळे बंद करूया, प्रभूला भेट देऊया। जय येशू, तुम्हाला आणि मला भेटण्यासाठी या जगामध्ये आलेलो आहे। जय येशू, तुम्हाला आणि मला भेटण्यासाठी या जगात आलेला आहे। येना माझ्या मनात येना,
ये ना माझ्या मनात येना, जीवनात माझ्या तू येना, ओ शैला माझ्या मनात येना, ये ना येना, ये ना माझ्या मनात येना. प्रियानो, जर येशू आपल्या जीवनामध्ये आहे प्रियानो, तो ज्यावेळेस आपण पाहतो वचनानुसार, ज्यावेळेस तो मेंढरू काट्यामध्ये अडकून बसलेला होता आणि त्या मेंढराला ज्यावेळेस येशू शोधला आणि काढला प्रियानो, त्याला तो आपल्या खांद्यावरती बसून घेतला. कारण प्रभू आपल्याला खूप प्रेम करतो प्रियानो. तो आज इच्छितो की आपण त्याच्या खांद्यावरती बसावं. तो आज आपले दोन्ही हात खोलून उभा राहिला प्रियानो. कधी माझे लेकरं माझ्याकडे धावत येतील आणि मी कधी त्यांना मिठी मारू. हा प्रियानो, आपलं जर हृदय तयार आहे तर आज खरोखर आजच ते वेळ आहे प्रियानो. आपण शेवटच्या रांगातले लोक आहोत. हे शेवटची रांग मी काय म्हणतो म्हणजे, जे प्रकटीकरणामध्ये 4 घोडे आहेत, एक वायू, दुसरी अग्नी, तिसरा जल आणि चौथा भूकंप, ते 4ही घोडे खाली आले प्रियानो. 4ही घोडे, भूकंप चालू आहे, वायू दूषित होत आहे, समुद्रामध्ये जल प्रलय होत आहे, अग्नीने नाश होत आहे प्रियानो पृथ्वी. प्रियानो, या वेळेस जर तुम्ही आज इसी समय में अगर परमेश्वर को अपना हृदय नहीं देते तो आज आप कुछ गमा जाओगे. अगर कुछ पाना है तो अपने हृदय में परमेश्वर को लेना है और जीवन का अनंत जीवन तक का जीवन को पाना है और उस यीशु के साथ हमें जीना है. भाई और बहनों, आइए एक छोटी सी हम दुआ करके इस आराधना को समाप्त हम करेंगे. थैंक यू लॉर्ड. धन्यवाद हो प्यारे खुदा तेरे पवित्र और अति पवित्र नाम को महसूस कर रहे हैं पिता. धन्यवाद देते हैं इस आराधना के लिए. आगे का संपूर्ण समय तेरे हाथ में सौंप कर प्रार्थना यीशु के नाम से करते हैं. आमीन. हम सब